नमस्कार. भारतीय संप्रदाय या मालिकेच्या 6व्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिला आदि शंकराचार्यांचा अद्वैत विचार, जिथे ब्रह्मसत्या जगन मिथ्या मानलं जातं. पण अनेकांना प्रश्न पडला की सगळं एकच आहे, तर मग आपण ईश्वराची भक्ती कोणाची करायची? भक्तीसाठी मी आणि माझा ईश्वर असे दोन घटक हवेत ना. नेमकं याच प्रश्नाचं उत्तर घेऊन 11व्या शतकात तामिळनाडूच्या भूमीतून एक महान क्रांती उभी राहिली. ती म्हणजे रामानुजाचार्य आणि त्यांचा विशिष्टाद्वैत सिद्धांत. विशिष्टाद्वैत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर क्वालिफाईड नॉन ड्युअलिझम. शंकराचार्य म्हणतात आत्मा आणि परमात्मा एकच आहे. रामानुजाचार्य म्हणतात हो, ते एकच आहेत, पण त्यात एक सुंदर नातं आहे. हे कसं समजून घ्यायचं? समजा ईश्वर म्हणजे एक विशाल समुद्र आहे, तर आत्मा त्यातील पाण्याचा थेंब. किंवा ईश्वर म्हणजे सूर्य असेल, तर आत्मा हा त्या सूर्याचा प्रकाश आहे. प्रकाश सूर्यापेक्षा वेगळा नसतो, पण तो पूर्ण सूर्यही नसतो. तो त्याचा एक अंश असतो. यालाच म्हणतात चित अचित विशिष्ट ब्रह्म. म्हणजे जग आणि जीव हे ईश्वराचे शरीर आहेत. श्री वैष्णव संप्रदाय रामानुजाचार्यांनी केवळ कोरडं तत्वज्ञान सांगितलं नाही, तर त्यांनी सामान्यांसाठी दरवाजा उघडला भक्तीचा. प्रधान दैवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मी म्हणूनच याला श्री संप्रदाय म्हणतात. केवळ अहम ब्रह्मास्मी म्हणून चालणार नाही, तर ईश्वराप्रती शरणागती महत्वाची आहे. रामानुजाचार्यांनी त्या काळात जातीभेद नाकारून मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये भक्तीमध्ये कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. आज आपल्याला दक्षिण भारताची भव्य मंदिरं आणि शिस्तबद्ध पूजा पद्धती दिसते, त्यामागे रामानुजाचार्यांचे मोठं योगदान आहे. श्रीरंगम, तिरुपती यासारख्या मोठ्या मंदिराच्या व्यवस्था त्यांनीच लावून दिला. पुढे उत्तर भारतात जी भक्तीची लाट आली, संत रामानंद आणि पर्यायाने संत कबीर, तुळशीदास यांचा पाया रामानुजाचार्यांनीच रचला होता. जर अद्वैत विज्ञान सांगतो की सर्व एकच आहे, तर विशिष्टाद्वैत आपल्याला सांगतो की त्या एका ईश्वराशी आपलं प्रेमाचं आणि भक्तीचं नातं कसं आहे. ज्ञान एक रस्ता असेल, तर भक्ती ही त्या रस्त्यावरील सावली आहे, आणि याच संगमाला आपण विशिष्टाद्वैत म्हणतो. पुढच्या भागात आपण अशा एका विचाराकडे जाणार आहोत, जो म्हणतो आत्मा आणि ईश्वर कधीच एक होऊ शकत नाही, ते पूर्णपणे वेगळे आहे. पाहायला विसरू नका पुढचा भाग, अद्वैत वेदांत आणि मध्वाचार्य.